नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में हम बात करेंगे अकोला की, जहां आरोग्य मित्र कर्मचारियों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया। इसके साथ ही बात करेंगे गढ़चिरौली की, जहां बड़े उत्साह के साथ छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाई गई। आगे बात करेंगे नंदुरबार की, जहां जीटी पाटिल कॉलेज में भव्य रोजगार मेले का आयोजन किया गया। महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संगठन ने राज्यव्यापी हड़ताल शुरू कर दी है, जिसके तहत 18 फरवरी को अकोला जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना आंदोलन किया जाएगा। आंदोलन में बड़ी संख्या में कर्मचारी शामिल हुए और जिलाधिकारी के माध्यम से राज्य के स्वास्थ्य मंत्री को ज्ञापन भेजा गया है, जिसमें मांग की गई कि आरोग्य मित्रों को प्रति माह 26,000 रुपए वेतन दिया जाए, स्पेशल अलाउंस और महंगाई भत्ता दिया जाए, प्रत्येक वर्ष 10% वेतन वृद्धि की जाए और पेट्रोल अलाउंस दिया जाए। 12 फरवरी से शुरू हुई इस बेमियादी हड़ताल में संगठन ने शासन का ध्यान अपनी ओर खींचने का प्रयास किया है। कर्मचारी संघटना जिल्हा अकोलाच्या वतीने मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आमच्या मागण्या संदर्भात आम्ही मागील महिन्यात जानेवारी महिन्यामध्येच आम्ही नोटीस दिलेली होती। 21 दिवस येऊनही कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यानंतर पुन्हा आम्हाला 7 जानेवारीला बैठकीकरिता बोलावले। आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर DL कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली। तेव्हासुद्धा आम्हाला अपेक्षा होती की आरोग्य मित्राच्या बाजूने काहीतरी सकारात्मक निर्णय होईल। आम्हाला 10 दिवसाचा अवधी पुन्हा वाढवून मागण्यात आला। रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तो सुद्धा त्यांना दिला। संपूर्ण 10 दिवस लोटून गेले तरीसुद्धा आमच्या मागण्याबद्दल आणखीनही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। म्हणून नाईलाजाने आम्ही आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पासून काम बंदचा इशारा दिलेला आहे आणि संपावर बसलेला आहे। आमच्या मागण्या त्या अशा आहेत की आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार 26,000 रुपये वेतन देण्यात यावे। दरवर्षी आमच्या पगारामध्ये 10% पगारवाढ करावी। आम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स देण्यात यावा। आम्हाला ॲप्रॉनऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा आणि आमचे जे 2 आरोग्य मित्र आहेत, रमेश बैसाने व आरोग्य मित्र गणेश शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात यावे। ह्या आमच्या विविध मागण्या आहेत आणि आमच्या मागण्या ह्या रास्त मागण्या आहेत। आम्ही आमच्या मागण्या कायद्यानुसार मागत आहोत। महागाईचा जर विचार केला तर तुमच्या मागण्या जर मान्य झालं तर इशारा पुढं काय पाऊल उचलणार? हो, महागाईचा जर विचार केला तर केवळ 11,400 रुपये एवढे तुटपुंज वेतन देणं हे योग्य नाही आहे। या एवढ्या कमी मानधनामध्ये आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हे अतिशय आम्हाला कठीण जात आहे। अशा परिस्थितीमध्ये काम करणे अतिशय कठीण जात आहे। म्हणून आमच्या मागण्या या पूर्ण करण्यात याव्या। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचा हा बेमुदत संप सुरूच ठेवणार आहोत। एवढेच मी सांगू इच्छितो। तुमचं नाव काय? माझे नाव सिद्धार्थ इंगोले, आरोग्य मित्र, जिल्हा अकोला। आम्ही आज दिनांक 18/2/2025 रोजी संपाला सगळे राज्यव्यापी संपाला बसलेले आहे आरोग्य मित्र। आम्ही 2013 पासून जेव्हा जुनी राजीव गांधी योजना होती तेव्हापासून कार्यरत आहे। त्यानंतर 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही पण कार्यान्वित झालेली आहे। तेव्हापासून आम्ही कामाला आहे, पण आमच्या कामाचा मोबदला हा योग्य रीतीने आम्हाला देण्यात आलेला नाही आहे। त्यासाठी आम्ही सगळे संपाला बसलेलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की आमचा पगार वाढ झाला पाहिजे। हा किमान वेतन आयोगानुसार जी मागणी आम्ही केलेली आहे ती रास्त आहे असे आम्हाला वाटते। धन्यवाद। अकोला से सी न्यूज़ संवाददाता प्रवीण वाघुरवाग की रिपोर्ट। गढ़चिरौली जिले में बड़े उत्साह के साथ शिव जयंती मनाई गई। आज से रैली अकीसा, वडदम और टेकला मोटला गांवों में छत्रपति शिवाजी महाराज जयंती धूमधाम के साथ मनाई गई है। आज रैली के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर कार्यक्रम के अध्यक्ष वन परिक्षेत्र अधिकारी रामचंद्र जी टोकला और प्रमुख अतिथि पुलिस उप महानिरीक्षक निखिल मेश्राम सहित अन्य प्रमुख व्यक्तियों ने शिवाजी महाराज के महान कार्यों और जीवन चरित्र पर संबोधन किया, जिसमें रमेश
कारकरी के मार्गदर्शन में लक्ष्मी रिपब्लिकन इंग्लिश मीडियम स्कूल की छात्राओं ने सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किया। कार्यक्रम की सफलता में स्थानीय शिव प्रेमियों और युवाओं का योगदान सराहनीय है। गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। कावित्री बाहिड़ाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय जलगांव नंदुरबार तालुका विधान समिति जीटी पाटिल कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स एंड साइंस नंदुरबार और कौशल विकास और रोजगार विभाग नंदुरबार ने कॉलेज में एक भव्य रोजगार मेले का आयोजन करने की बात कही। मेले में 25 से ज्यादा कंपनियों के विभिन्न पदों के लिए कुल 1000 से ज्यादा पद भरे जाने वाले हैं। किसी भी विषय में 10वीं 12वीं ITI पॉलिटेक्निक डिप्लोमा स्नातक की कम से कम शैक्षणिक योग्यता रखने वाले लोगों के लिए ये सुनहरा मौका है। नमस्कार, माझं नाव मिताली सेठी आहे। मैं जिल्हाधिकारी नंदुरबार आहे। जिल्हा कौशल्य विकास डिपार्टमेंट नंदुरबार, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व GTP कॉलेज नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमानाने 21 फरवरी 2025 ला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं नियोजन आम्ही केलंय। यामध्ये जळगाव, नाशिक, नंदुरबार, गुजरात, पुणे इथली भरपूर कंपनी जवळपास 800 ते 1000 नोकरीसाठी मुलाखत घेणार आहे। मी सगळे युवक युवतींना आवाहन करते की तुम्ही नक्की या मेळाव्यामध्ये या आणि जास्तीत जास्त संख्यामध्ये सहभाग घ्या। खूप सुंदर आणि चांगली कंपनीज यामध्ये सहभाग घेणार आणि तुमची मुलाखत जर चांगली झाली तर तुम्हाला सगळ्यांना खूप चांगली एक नोकरीची संधी मिळू शकते। तुम्हाला सगळ्यांना तिथे आम्ही भेटू आणि डेफिनेटली सर्वांनी या मेळाव्यामध्ये यायचंय। धन्यवाद। नंदुरबार से सी न्यूज संवाददाता शेख फहीम मोहम्मद की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।